कधीतरी या भारत देशाचा विचार आपण केला पाहिजे. हा देश किती एकनिष्ठतेने भरलेला आहे. कधीतरी याची ओळख तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा, लक्ष देऊन ऐका. अरे हा देश कधी कुणापुढे झुकला नव्हता, वाकला नव्हता, नतमस्तक झाला नव्हता. या देशाला कधी अपमान माहित नव्हता. पण हाही देश झुकला, वाकला, नतमस्तक झाला. यालाही अपमान सहन करावा लागला. इसवी सन 712 या भारत देशामधील पहिल्या राजपूत समाजाच्या राजाचा पडाव झाला. त्याचं नाव होतं दाहिल. या भारत देशामधील दुसऱ्या राजाचा पराभव झाला. त्याचं नाव होतं रबळबप्पा 734. या भारत देशामध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला 836. चोल राजा राजगादीवर बसला 853. चालुक्य राज्याची स्थापना झाली 973. या भारत देशामधील सोरटी सोमनाथाचं मंदिर पहिल्यांदा लुटलं गेलं 1026. सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटणारा सुलतान अहमद मेला 1030. 1191 ला पुन्हा एकदा सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं. 1206 साली मोहम्मद घुरी मेला. 1236 ते 1240 पहिली गुलाम घराण्याची स्त्री दिल्लीची राणी झाली. नाव होतं रजिया सुलताना. 1290 ला जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 ला त्याच्या सख्ख्या भावाच्या पोरानं त्याचा खून केला आणि सख्ख्या काकाच्या मुलीसोबत लग्न करून तो दिल्लीचा राजा झाला. नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. 28 जानेवारी 1303 ला हा अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडाकडे चाल करून गेला आणि त्या पद्मिनी राणीला त्या अल्लाउद्दीन खिलजीने सांगितलं, ए खिलजी. ती पद्मिनी राणी त्या खिलजीला म्हणते. तो खिलजी पद्मिनी राणीला म्हणाला, राणी मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. ती राणी म्हणते, ए खिलजी तेरे जैसा पापी हमारे हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता. खिलजी तेरे जैसा पापी हमारे हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा पापी कुत्ता तो हमारी तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. कधीतरी याचा विचार करा मायबाप. काय घडलेलं या भारतामध्ये, काय घडलेलं या देशामध्ये, काय एकनिष्ठता होती या देशाविषयी माणसाची. सांगेन तुम्हाला मी. आता उजाडलं 1421 त्या ठिकाणी स्पेनची महासत्ता होती. स्पेनचा एक माणूस अमेरिकेच्या दिशेने गेला आणि त्याच्या नावानं या ठिकाणी शोध जाहीर झाला. नाव होतं कोलंबस. 20 मे 1498 ला असाच पोर्तुगालहून पोर्तुगीज या भारत देशामध्ये आला. नाव होतं वास्को डी गामा. वास्को डी गामा चोर होता म्हणतात, कारण त्याचं असं आहे, या भारत देशामधून 60 सोन्याची झांजं पहिल्यांदा घेऊन तो त्या ठिकाणी पोर्तुगालला गेला होता. दुसऱ्यांदा 13 सोन्याची घेऊन गेला होता आणि तिसऱ्यांदा 26 झांजं सोन्याची घेऊन गेला होता. 1526 ला बाबर आला. बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला. पहिलं पानिपतचं युद्ध. 1528 ला हाच बाबर अयोध्यामध्ये गेला. तिथं जाऊन त्यानं नमाज पाडला म्हणून त्याच्या नावानं बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 ला बाबर गेला. बाबरचा पोरगा हुमायून राजा झाला. 1539 ला शीख धर्माचे गुरु नानक गेले. 1556 ला हुमायूनचा पोरगा अकबरने हेमोचा पराभव केला. दुसरं पानिपतचं युद्ध. 1576 ला राणा प्रताप आणि अकबरमध्ये संघर्ष झाला. पण या संघर्षामध्ये कोणाचा विजय झाला काही कळालंच नाही मायबाप. चंदनाच्या क्वाटवर आणि सुवर्णाच्या ताटावर जेवण करणारा राणा प्रताप मात्र जंगलामध्ये सैरावैरा फिरू लागला. 2 टाइम खायला मिळत नव्हता. पाला पाचोळा वरबाडू लागला. अरे शोकांतिका वाटली मला. पाला पाचोळा वरबाडून जातो राणा प्रताप हिंदू धर्म टिकवू शकत असेल तर तोच पाला पाचोळा खाऊ घालून आम्ही आमची गोमाता का वाचवू शकत नाही. कधीतरी याचा विचार केला पाहिजे मायबाप. आणि आता उजाडलं बघा 1698. अरे काय सुवर्ण दिवस होता या महाराष्ट्रामध्ये. 1698 उजाडला आणि 1698 मध्ये हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांत, विदर्भातल्या सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांना कन्यारत्न झालं. नाव होतं मासाहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला या बाईनं. 1599 ते 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीच्या भारत देशामध्ये स्थापना झाली. 1605 साली अकबर मेला. अकबरचा पोरगा जहागीर राजा झाला. 1627 ला जहागीर मेला. जहागीरचा पोरगा शहाजहान राजा झाला. 1628 ला शहाजहान राजा झाला आणि 1630 ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अरे 15 एप्रिल 1645 माळी साळी वंजारी लक्ष्मण लमाणी चांभार लोहार गुदार सर्व जाती धर्माला एकत्र केलं माझ्या राजानं. अरे कोणाच्या डोक्यावरून तर कोणाच्या पाठीवरून हात फिरवलाय. सांगितलंय ताना प्राण गेला तरी चालेल गड जिंकायचा. अरे जीवन संपलं तरी चालेल महाराष्ट्र काबीज करायचा. ठरलं नवराज कोण म्हणतं नाही राज. उडवायची राज ही सुलतानी सत्ता. आता साप उडवायची राज. एक बावळा जोडला होता. अरे प्रत्येकाला सांगितलं होतं वाघ म्हणून जगायचंय पुरांनो, शेळी म्हणून जगणं आता आम्हाला मान्य नाही. अरे जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. कोण म्हणतं नाही राज. 400 पोरं राजांनी गोळा केली. प्रत्येकाच्या हातामध्ये बेलभंडार दिला आणि तो बेलभंडार रायरेश्वराच्या पिंडीवर उधळून एकच जय घोष केला, हर हर. झालं बघा. उजाडला आता 1646 ला राजांनी जीवनातील पहिली क्रांती केली. 46 ला तोरणा घेतला. 48 ला शहाजीराजांना सोडलं. 56 ला पुण्यामधील जुन्नर घेतला. 59 ला अफजल खान फाडला. 63 ला शाहिस्तेखानाची बोटं कापली पुण्यामधील लाल महालामध्ये. 64 ला राजे सुरत लुटायला निघाले आणि सुरत लुटायला निघालेले असताना बदलापूर नावाचं जे आमच्या मुंबईकडलं गाव आहे
त्या मुंबईमध्ये राजांनी आपले घोडे बदलले, तिथून पुढे सुरत लुटायला जायचंय. राजांनी फार सुंदर गुड्स कॅरियर नावाची योजना आखली. एक मावळा 2 घोडे सोबत घेतले आणि सुरत लुटून माघारी आले. त्या ठिकाणी राजांनी 64ला सुरत लुटली, 66ला आग्र्यावरून परत आले, 70ला तानाजीराव मालुसरे गेले, 72ला पुन्हा एकदा सुरत लुटली, 73ला प्रतापराव गुजर गेले, 74ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. 1680ला राजे गेले, 81ला संभाजीराजे राजे झाले, 89ला संभाजी राजे गेले आणि 1705 साली इंग्रज मजबूत झाले. 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेब मेला, 1725ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, 1761ला अफगाण आणि मराठ्यांमध्ये शेवटचं पानिपतचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. 64ला बक्तालची लढाई झाली, 95ला अहिल्याबाई होळकर गेल्या, 1857ला उठाव झाला, 82ला वंदे मातरम गीत आला, 85ला काँग्रेसचा जन्म झाला, 93ला विवेकानंद शिकागोला गेले, 94ला योगी अरविंद घरी आले, 98ला साने गुरुजींचा जन्म झाला, 1902ला विवेकानंद गेले, 10ला गजानन महाराज गेले, 20ला लोकमान्य टिळक गेले, 21ला सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले, 23ला सुभाषचंद्र बोसला अटक झाली, 25ला ते कारागृहातून कायदेमंडळावर निवडून आले आणि 26ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 1927ला सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले, 28ला हरियाणाचे अध्यक्ष झाले आणि 1930ला गांधी युगाला सुरुवात झाली. 1936 टोटल 50 नंबरचं आणि ग्रामीण भाषेतील पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं. 42ला चलेगावच्या उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली. 45ला ऑगस्टची क्रांती झाली. 9 डिसेंबर 1946 ते 13 डिसेंबर 1946 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. या दोघांनी मिळून 11 उपसमित्या नेमल्या, 11 अधिवेशनं घेतले, बिगर काँग्रेसचे 16 सदस्य घेतले. त्यावेळेस या भारताची राज्यघटना तयार झाली. 3 जून 1947ला माउंटबॅटन नावाची योजना या भारत देशामध्ये आली आणि 15 ऑगस्ट 1947ला माझा देश स्वतंत्र झाला. 48ला महात्मा गांधी गेले. 26 नोव्हेंबर 1949ला घटना केंद्रात गेली. 26 जानेवारी 1950ला घटना अंमलात आली. 3 जून 1951ला बहिणाबाई चौधरी गेल्या. 12 जानेवारी 1952ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकामध्ये या बीडचे पहिले खासदार होते रामचंद्र फिरांसपे. 52ला 1953ला त्या ठिकाणी नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली. हिंदुस्थानातल्या हिंदूंना घरामध्ये कॅलेंडर कोणतं वापरायचं. 53लाच मुंबई महाराष्ट्र, 56ला मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होता. पण आचार्य आत्रेंसारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये सेरावैरा फिरत होता. महाराज म्हणत होता मुंबई महाराष्ट्र संयुक्त राज्य झालंच पाहिजे. त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आचार्य आत्रेंमुळे त्या यशवंतराव चव्हाणने 1 मे 1960ला मुंबई घेतली आणि त्या मोरारजी देसाईने डांग जिल्हा घेतला. विभक्त झालो आपण. 61ला विदेशी आक्रमण झालं. 62ला चीनने आपल्यावर आक्रमण करून 72,000 वर्गमील जमीन चीन 1962 साली आपल्याकडून घेऊन गेलं. 65ला पुन्हा विदेशी आक्रमण झालं, पण 65ला पाकिस्तानचं दुर्दैव